तंदूर चिलापी बरंच आतमध्ये आहे. लागली बाबा रात्रीची. आई शपथ. अरे आई शपथ, कोब्रा स्नेकहेड, इतका मोठा कोब्रा स्नेकहेड. बापरे, एकदम कडक ऊन आहे. आणि नगरचं ऊन तर तुम्हाला माहीतच असेल. आपण नगरला चाललो आहे. एवढ्या उन्हामध्ये थांबलं तरी असं इतकं डेंजर ऊन लागतं आहे ना. आणि ह्या उन्हामध्ये आपण ट्रॅव्हल करणार आहे आता नगरला. साधारण 150 मीटरचा प्रवास आहे. सकाळी एडिटिंग वगैरे केली, व्हिडिओ वगैरे, त्यामुळे सकाळी निघालो नाही. व्हिडिओ एडिट केला आहे आणि अपलोडिंगला लावला आहे. फटाफट निघूया नगरला आणि आधी तिकडे पोहोचूया. जवळ जाऊन घेऊ का? गाडी गेली का? गाडीनेच उडावलेली असणार आहे. यातच सेफ्टी हालत होती. आपण गेलो ना, हालत होती सेफ्टी. बाईक खाली वगैरे आलेले दिसते. म्हणजे आत्ताच म्हणजे असं सेफ्टी हालत होती. असं नाही तसं पण घेते, सगळी सावली होती ना, तू पण त्याच्यावरच होते. थोडी वेळ थांबूया. बापरे, कसलं खत्री गरम आहे. गाडी पण गरम झाली आहे. थोडा वेळ थांबूया, नाश्ता पाणी वगैरे करूया. सांबार किती दिले बघ ना. प्यायचं. नाश्ता करता करता व्हिडिओ पब्लिक करतोय. प्रोडक्ट्स टॅग करतोय. त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स टॅग करायचं एक ऑप्शन असतं जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ अपलोड करता. खूप चांगलं ऑप्शन आहे. म्हणजे काही न करता थोडेफार काही ना पैसे मिळत राहतात त्याच्यामध्ये. हे असे प्रोडक्ट्स वगैरे टॅग करत असतो मी. बस रे, फिशिंग कोई आसान खेल नहीं है दोस्तों. इसमें बुढ़ से लेके सर सब जलाना पड़ता है. ठंडे पानी का शेक देना पड़ता है फिर अरे घुस. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता. हा शुभम, मी लोकेशनवर आलो होतो रे. भयानक गरम आहे, भयानक. एवढ्या टायमाने मिळाली. हा ना. नाही थांबतो ना शुभम व्यवस्थित. हे बॅग आहे परत, त्याच्यात लॅपटॉप वगैरे आहे ना, त्यामुळे. अखिल पहुंच गए. डॉगी किती वर्षाची आहे? ती असेल 4. मैंने स्टुअर्ट लिटिल में काम किया. तुम्ही आता गावाकडे जत्रा होती काल, मम्मी ते गेले होते, मी पण जाऊन आलो. शुभम आहे, शुभमकडे आलो आपण. शुभम आडनाव काय? खेळ. खिळे. अच्छा अच्छा. काय करतोस तू? फोटोग्राफी. फोटोग्राफी. अच्छा अच्छा. चालेल. बाकी काय आहे प्लॅन मग आता आपला? आज आता गावाकडे जाऊ मग.
गावाकडे हा. थोडस थांबून जाऊया का? थांबू ऊन थोडं लयच वेळ भयंकर आहे बापरे. गाडी रस्त्याने होती तरी असं भाजल्यासारखे पाय वाजतात एकदम. त्याचा फोन आला येऊ राहिलो मी पण लय ऊन लागते. नाही खरंच तेवढं गरम होत होतं. इकडे असंच बोलतो ना, येऊ राहिलो जाऊ राहिलो. हा येऊ राहिलो जाऊ राहिलो. येऊ राहिलो. नगरची भाषा अशी उघडीट भाषा थोडी. पण कर रे बरं आले असतील राव. खाली गेलोच नाही अजून. पण खेकडे पकडायचे का? तुम्ही खाता खेकडे? नाही खाल्ले. मग खेकडे पकडून काय करू? इथं असेल. हा ते नाही माहिती. अरे बापरे, खवळले ना ते एकदा. दगड पण जड येत रे ही. खेकडेच. रक्त विकत येतं चावलं ना आता. चावला तुम्हाला? अरे अरे अरे, पकड. अहो ती नांगी करून सोडून दिली. नांगे गेले का? नांगेच टाकून दिले तरी. किडले बा. अरे अरे अरे, सरक तिकडे त्या साईडला. मागे सरक. जिवंत नाही हा खेकडा. जिवंत आहे. त्याचे डोळे गायब केलेत. हे टाकून दिलेलं जाळ नाही का? अरे अरे, ह्या खेकड्यामध्ये तर काही राहिलंच नाहीये. फिशिंग अवघड आहे आपलं. शुभम, खूप जाळ आहे ना. मग इथे पण जाळ आहे, तिकडे पण जाळ आहे. जाळ जाळ माशांना चान्सच नाही ना खेळायला. येऊ खराब आहे का रे हे? नाही नाही चांगलं आहे. चांगलं हा. आहे. हे असं ब्राऊन ब्राऊन झालेलं आहे. नाही नाही चांगलं आहे. ते पिकतं ना ते साईडने काय मग. उन्हाळा सुरू आहे, पाणी गरम होत आहे. उथळ पाण्यामध्ये मासा राहत नाही, खोलीमध्ये जातो आणि ऑक्सिजनची कमी होते. मासे बरेच मरतात, बाईट घेत नाही आणि पाणी कमी असल्यामुळे जाळं पण भरपूर टाकतात. तर अशा वेळेस फिशिंग होणं फार अवघड होतं आहे. ए बकरी, बकरी सरक. अरे शेपटी कापल तुझी. सरक सरक. आंबट नाही. तिथे पुढे सावली दिसते. एवढ्या उन्हामध्ये तिकडे सावली. तर होपफुली जर तिकडे मासे थोडेसे सावलीसाठी गेले असतील, मरळी बोला किंवा चिलापी बोला, तर ते आपल्याला दिसू शकतात. तो एक आपला लास्ट ट्राय असेल इथला. ही पळालं पळालं पळ मरळ होती प्रणव. हा थोडं तरी. हे तो काय आलं बघ ते मरळ आहे. ऐ! अरे बापरे, शेपटी धरली होती वाटतं. हॅलो हॅलो हॅलो, डर्टी फेलो. हॅलो हॅलो. ते असंच एकाच जागी टाकून टाकून आहे ना, आवाज करून टप टप. तर लांबच्या मरळी असतात ते जवळ बोलवल्या जातात. तर ही एक टेक्निक आहे. अरे 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 यार, कसं काय मिस झालं रे. हा ना, डायरेक्ट टोचला वाटतं तिला. अलीकडच्या साईड पलीकडच्या साईडला आलो आपण. एखादा मासा मिळाला की जरा बरं वाटतं जीवाला. इतका उन्हातून आपण आलोय. हे काहीतरी मंदिर दिसतंय इथे.
मंदिर म्हणजे काय करतात काय माहिती लोक, माहिती नाही, पण देवाचंच काहीतरी दिसतंय. जवळ आले असतील मरळी आता. ऐ! अरे बाप रे यार, ए ए ए ए ए सकाळपासून संध्याकाळपर्यंत आत्ता पहिला काहीतरी अटॅक मिळालेत. ऐ! लागली बाबा रात्रीची, आई शपथ. आई ग काय रे, आई शपथ, कोबरा स्नेकेड, इतका मोठा कोबरा स्नेकेड आईच्या गावात. साईज बघा ती 1-1.5 किलोची. एवढं मोठा कोबरा स्नेकेड मिळत पण नाही. अरे बाप रे बाप रे बाप, एकच नंबर काम झालं. हा नाही, ती तू फुलवाली मरळ म्हणत असेल ना, ती मोठी असते. हे जे आहे ना कोबरा. ओके भाऊ, तू पकडतो, तुला जास्त माहिती आहे. केवढी साईज आहे आई शपथ. कोबरा स्नेकेड मिळालाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत. एवढं ऊन ताण फक्त तर ह्या माशासाठी. डेंजर अटॅक करतात आणि लवकर अटॅक करत नाही. काळ्या काळ्या फ्रॉगवर केलं रे अटॅक, बाकी त्या फ्रॉगवर नव्हतं करत अटॅक. अरे ही काय गोपी भाऊची म्युझिक सुरू झाली आहे. ठीक आहे, एवढं दिवसभरात एवढं कष्ट घेऊन एक मासं मिळालं तरी असं वाटतं फिशिंग झाली आहे. तर फायनली त्या हॉटेलमध्ये पोहोचले. बरंच आतमध्ये आहे, वाटलं नाही. मी म्हणजे येत होतो तर मला असं वाटलं की हायवेला वगैरे कुठे असेल, फेमस हॉटेल आहे आणि काहीतरी स्पेशल असेल, म्हणूनच शुभम आपल्याला इथपर्यंत घेऊन आला आहे. शुभमचे मित्र पण आहेत. हे इकडे अमोल आहे आणि दर्शन आहे. हा दर्शन आहे, हा अमोल आहे. दोघंही भारी एकदम कॉमेडी आहे. हा कॉमेडी खूप, अमोल कॉमेडी खूप हसवलं आहे यांनी. आणि इथे कोण आलं आहे पहिले? शुभम तू झाला आहे शुभम. काय खाल्लं होतं तू पहिले इथे? चिलापी तंदूर. चिलापी तंदुरी. अच्छा अच्छा, तेच काहीतरी वेगळं वाटतं. बघूया जरा, अजून बरंच काय असेल ना. हो बरंच आहे. अनफॉर्च्युनेटली ना, हे प्रिपरेशन आपल्याला बघता आलं नाही, कारण की आधीच ऑर्डर द्यावी लागते इकडे. तर आधीच ऑर्डर दिली होती. पण चिलापी तर दिसायला मस्त दिसतंय. तंदूर चिलापी बरंच आतमध्ये आहे. मस्त असं पीस निघाला, बरंच आतमध्ये आहे. पण मला असं वाटलं नाही की लोक जास्त म्हणजे फेमस असेल, पण बरंच फेमस आहे म्हणतात. मरळ बनवायची होती पण मरळ नाही बनवली, इकडे यायचं होतं. आणि त्या मरळची आपल्याला एक वेगळी रेसिपी बनवायची आहे. उद्या ती तुम्हाला कळेल. आज आपण ह्या सगळ्या गोष्टी ना ह्या टेस्ट करूया. त्यात हे सॅलेड जे आहे ना, हे पण जबरदस्त आहे. हे मी ऑलरेडी टेस्ट केलं म्हणून सांगतोय. हे आणि हे चिलापीचं कॉम्बिनेशन. आधी ऑर्डर देऊन लोक इकडे येतात, त्यामुळे मासे पुरत नाही. आता पण आपण जी ऑर्डर दिली होती त्याच्यापेक्षा कमीच मिळाली. खूप जास्त असं तेल, खूप जास्त लावतात ना तेल, खूप तूप लावतात, तेल लावतात बार्बिक्यू करताना. तसं काही नाही, जबरदस्त आहे मासा ना हा. तुम्ही इझिली संपवू शकता. टेस्ट पण जबरदस्त आहे. कुठला इथल्या मुळा डॅममधलाच आहे का मासा? असं हातांना पण तुम्हाला तेल जाणवणार नाही जास्त. इतके खेकडे बापरे. ते खेकडे काय केले ते होते ते सोडून दिले मग नंतर म्हणलं. सोडून दिले. हे फ्राय आहे ना चिकन. ही गोष्ट चांगली ना, एकदम स्पायसी नाही असं. हे कोणी खाऊ शकतं, लहान पोरं सुद्धा खाऊ शकतात. हेच म्हणजे करू शकता ट्राय तुम्ही. पोटभर जरी खाल्लं वगैरे तर तुम्हाला काय असं खांद्यासोबत प्रॉब्लेम होणार नाही. असे लिमिटेड एकदम स्पायसेस ठेवले त्यांनी. दिवस झाले बाजरीची भाकर चुरून खाल्ली नाही. ओके. अरे अरे गरम आहे. ओके ओके.
जाम दमलो आहे आणि आजपुरता बस एवढंच. जातो मस्तपैकी झोपतो. भेटूया उद्या सकाळी.